विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वीमध्ये तुमचे स्वागत। आपण रोज दैनंदिन जीवनात गोष्टी बघतो, पण ह्या गोष्टी आपण कशामुळे बघू शकतो? तर ह्या गोष्टी आपण केवळ प्रकाशाच्या अस्तित्वामुळेच पाहू शकतो। मग प्रकाश म्हणजे काय? प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारे विद्युत चुंबकीय प्रारणे होत। जेव्हा आपल्या डोळ्यात प्रकाश शिरतो, एखाद्या वस्तूवरून शिरणारा प्रकाश आपल्या डोळ्यात जेव्हा शिरतो तेव्हाच आपण ती वस्तू पाहू शकतो। वस्तू पाहतो म्हणजे काय होतं? तर जेव्हा प्रकाश किरण एखाद्या वस्तूवर आपल्या डोळ्यात शिरतात तेव्हा त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यात तयार होते आणि त्यामुळे आपल्याला त्या वस्तूचे ज्ञान होते। रोजच्या जीवनात आपण जो आरसा वापरतो, आपल्या घरी आपण जो साधा आरसा वापरतो त्यालाच आपण सपाट आरसा असं म्हणतो। हा सपाट आरसा म्हणजे काय असतं? तर हा सपाट आरसा म्हणजे काचेच्या एका बाजूला परावर्तक पातळ लेप दिलेला असतो आणि त्या लेपाचं संरक्षण करण्यासाठी त्याच्या मागे एक रंगाचा थर दिलेला असतो आणि ह्यामुळे या सपाट आरशामध्ये आपल्याला प्रतिमा दिसतात। सपाट आरशात प्रतिमा कशी नेमकी तयार होते? तर सपाट आरशात आभासी प्रतिमा तयार होते। सपाट आरशाच्या प्रतिमेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ही प्रतिमा आरशाच्या मागे तयार होते आणि ही प्रतिमा मूळ पदार्थाएवढीच असते आणि मूळ पदार्थ आरशापासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढंच अंतर प्रतिमेचं देखील आरशापासून असलेलं आपल्या लक्षात येतं। आता हे झाले सपाट आरशाबद्दल। या धड्यात प्रामुख्याने आपण अभ्यास करणार आहोत गोलीय आरशांचा। आरसा ज्या गोलाकार पृष्ठभागाचा भाग असतो त्याची जर आतील बाजू चकचकीत असेल, आतील बाजू चकचकीत किंवा अंतर्भाग चकचकीत असेल तर त्या आरशाला आपण अंतर्वक्र आरसा असे म्हणतो। आणि आरसा ज्या गोलाचा पृष्ठभाग आहे त्या गोलाची जर बाह्य बाजू चकचकीत असेल तर त्याला आपण बहिर्वक्र आरसा असे म्हणतो। आता या ठिकाणी आपण अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा पाहिले, मात्र आपल्याला अजून काही आरशांबद्दल संज्ञा पाहणं बाकी आहे। गोलीय आरशांच्या काही संज्ञा अशा आहेत की गोलीय आरसा ज्या गोलाकार पृष्ठभागाचा भाग असतो त्या गोलाची त्रिज्या म्हणजेच आरशाची वक्रता त्रिज्या होय। गोलीय आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाचे केंद्र म्हणजेच आरशाचे वक्रता केंद्र होय। गोलीय आरसा त्याच्या पृष्ठभागाचा जो मध्यबिंदू आहे त्यालाच आपण आरशाचा ध्रुव असे म्हणतो। आता आपल्याला महत्त्वाचा एक संज्ञेबद्दल भाग पाहायचा तो म्हणजे आरशाची मुख्य नाभी। या ठिकाणी मात्र आपल्याला फरक करावा लागेल। अंतर्वक्र आरशाची मुख्य नाभी, अंतर्वक्र आरशासमोर मुख्य अक्षाला समांतर असलेले किरण जेव्हा येतात तेव्हा ते परावर्तनानंतर एका बिंदूत एकत्र आल्यासारखे दिसतात आणि त्या एकत्र आलेल्या त्या बिंदूला आपण अंतर्वक्र आरशाची मुख्य नाभी असे म्हणतो। यामधूनच आपल्याला पुढच्या दोन संज्ञा शिकता येतील, ते म्हणजे प्रकाशाचे अभिसरण आणि प्रकाशाचे अपसरण। मग आता प्रकाशाचे अभिसरण म्हणजे काय? जेव्हा प्रकाश किरण एका बिंदूत एकवटतात, एकत्र येतात, याच प्रक्रियेला प्रकाशाचे अभिसरण असे म्हणतात। आणि जेव्हा प्रकाश किरण एका ठिकाणून दूरवर पसरतात तेव्हा त्याला आपण प्रकाशाचे अपसरण असं म्हणतो। आता आपण पाहिलं अपसरण आणि अभिसरण, यावरून देखील आपण अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरशाला नावे ठेवलेली आहेत। अंतर्वक्र आरशालाच आपण अभिसारी आरसा असं म्हणतो, कारण अंतर्वक्र आरशासमोर ज्या मुख्य अक्षाला समांतर असलेले किरण येतात तेव्हा ते परावर्तनानंतर एका बिंदूत एकवटतात, एकत्र येतात आणि म्हणूनच त्याला आपण अभिसारी आरसा असं म्हणतो। बहिर्वक्र आरशामध्ये नेमकी उलटी क्रिया होते। बहिर्वक्र आरशासमोर जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाते किरण येतात तेव्हा ते एकमेकांपासून दूर पसरतात आणि म्हणून बहिर्वक्र आरशाला आपण अपसारी आरसा असं देखील म्हणतो। या ठिकाणी आपण आकृतीत पाहू शकतो, आपल्याला या ठिकाणी बहिर्वक्र आरसा दिलेला आहे आणि आपल्याला अंतर्वक्र आरसा, दोन आरसे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। अंतर्वक्र आरशाची मगाशी आपण पाहिला मुख्य अंतर्वक्र आरशाची मुख्य नाभी, अंतर्वक्र आरशाचा ध्रुव। आता हा अंतर्वक्र आरसा जो आहे या अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाते किरण अंतर्वक्र आरशावर आलेले आहेत आणि त्यानंतर त्यातून ते परावर्तित होणारे किरण निळ्या रंगाने तुम्हाला दिसत असतीलच आणि हे सर्व निळ्या रंगाचे परावर्तित किरण एका बिंदूत एकवटलेत आणि ती म्हणजे अंतर्वक्र आरशाची मुख्य नाभी। आणि अशा पद्धतीने अंतर्वक्र आरशामध्ये किरण एकवटतात, एका बिंदूत एकत्र येतात आणि म्हणूनच आपण या अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा असं म्हणतो। आता आपण या ठिकाणी बहिर्वक्र आरसा पाहणार आहोत।
बहिर्वक्र आरशावर देखील समांतर किरणशलाका आलेली आहे, जी किरणशलाका मुख्य अक्षाला समांतर आहे आणि परावर्तनानंतर ते किरण दूरवर पसरल्याचे आपल्या लक्षात येत आहेत. या ठिकाणी या आकृतीत परावर्तित किरण आपल्याला वेगळ्या रंगाने दाखवलेले आहेत आणि हे वेगळ्या रंगाने दाखवलेले किरण दूर फाकण्याची क्रिया होते आणि म्हणूनच या बहिर्वक्र आरशाला आपण म्हणतो अपसारी आरसा. आता त्यानंतर तुमच्या लक्षात असेल की ते निळ्या रंगात आपल्याला आरशाच्या मागे एकवटलेले दिसतात, म्हणजेच बहिर्वक्र आरशाची मुख्य नाभी आपल्याला त्याच्या मागे मिळाली दिसते आणि हे किरण प्रत्यक्षात एकवटले नसून आपण त्याचा भास करून घेतलेला आहे. ते एका बिंदूत एकवटल्यासारखे आपल्याला भासत आहेत आणि म्हणूनच आपण ह्या बहिर्वक्र आरशाला आपण म्हणत आहोत अपसारी आरसा. आता आपण प्रकाशाचे अभिसरण अपसरण पाहिलं. आता आपल्याला या ठिकाणी अंतर्वक्र आरशामुळे मिळणारे प्रतिमा कशा स्वरूपाचे असतात ते पाहायचे. अंतर्वक्र आरशामध्ये मिळणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप, स्थान आणि उंची ही वस्तू आरशापासून जेवढ्या स्थानावर ठेवलेली असते त्या स्थानावर अवलंबून असते. जेव्हा जेव्हा आपण प्रतिमा दाखवतो गोलीय आरशाच्या सहाय्याने, जेव्हा जेव्हा आपण प्रतिमांचा अभ्यास करतो तर नेहमीच आपण त्या किरणाकृती पद्धतीत रेखाटतो. आता त्यासाठी अंतर्वक्र आरशासाठी काही नियम असे आहेत. जेव्हा अंतर्वक्र आरशासमोर मुख्य अक्षाला समांतर असणारा किरण येतो तेव्हा त्याचे परावर्तन नाभीतून होते. याउलट जेव्हा अंतर्वक्र आरशासमोर आपाती किरण मुख्य नाभीतून येतो तेव्हा त्याचे परावर्तन मुख्य अक्षाला समांतर होते. परंतु जेव्हा आपाती किरण मुख्य अक्षावरच असतो तेव्हा तो अविचलित राहून त्याचे परावर्तन त्याच दिशेने पुन्हा होते. अशा पद्धतीने आपण किरणाकृती सहाय्याने परावर्तित किरणांचं स्थान देखील दाखवलंय. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत की अंतर्वक्र आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा बहुतेक वेळा वास्तव प्रतिमा असतात. कधी कधी त्या उलट्या देखील असतात प्रतिमा. काही फार कमी वेळेला आपल्याला आभासी प्रतिमा मिळाली असं लक्षात येतं. हा तक्ता आपण आपल्या लेखामध्ये पाहणारच आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे पाहाल तेव्हा तुम्ही लेख देखील बघावा अशी माझी तुम्हाला आवर्जून विनंती आहे. आता आपण ह्यापुढे पाहणार आहोत की आरशाचं सूत्र नेमकं काय आहे आणि ते सूत्र ह्या किरणाकृती पद्धतीवरच आधारित आहे. जेव्हा जेव्हा आपण या किरणाकृती पद्धतीने एखादी वस्तू आरशासमोर ठेवली आहे आणि त्याची प्रतिमा पाहत आहोत तेव्हा त्या वस्तूचे आरशाच्या ध्रुवापासूनचे अंतर, त्या वस्तूच्या प्रतिमेचे आरशाच्या ध्रुवापासूनचे अंतर आणि आरशाचे नाभी अंतर. मगाशी आपण मुख्य नाभी ही संज्ञा पाहिलीच, तर आपण आरशाची मुख्य नाभी आणि आरशाचा ध्रुव यांच्यामधील अंतराला नाभी अंतर असं म्हणत असतो. आता आपण असं मानून चालूया की आपण वस्तूचं अंतर स्मॉल यू या अक्षराने दर्शवत आहे आणि आपण प्रतिमेचं अंतर स्मॉल व्ही या अक्षराने दर्शवत आहोत. तर त्यावेळेस आपल्याला आरशाचं सूत्र असं मिळेल: प्रतिमेचं आरशापासूनचं अंतर आणि वस्तूचे आरशापासूनचे अंतर यांच्या व्यस्तांकाची बेरीज ही नाभी अंतराच्या व्यस्तांकाप्रमाणे असते. म्हणजेच आपण आता फॉर्म्युला रूपाने असं लिहू शकतो: 1/v अधिक 1/u बरोबर 1/f. आणि ह्याचा उपयोग आपल्याला अनेक वेळा प्रतिमेची उंची अभ्यासण्यासाठी होतो. अनेकदा आपल्याला प्रतिमा विशिष्ट उंची अपेक्षित असते तेव्हा आपण त्या प्रतिमेची उंची पाहण्यासाठी किंवा प्रतिमेचं अंतर पाहण्यासाठी आपण या सूत्राचा वापर नक्कीच करू शकतो. आता ह्यापुढे गोलीय आरशाचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, ते म्हणजे गोलीय आरशामुळे होणारे विशालन. गोलीय आरशामुळे नेमके विशालन कसं होतं आणि हे विशालन होतं तर त्याचं काहीतरी सूत्र असेल, काहीतरी संदर्भ असेल. आहेच त्याचं सूत्र. त्याचं सूत्र असं आहे की वस्तूची उंची आणि प्रतिमेची उंची यांचे गुणोत्तर म्हणजेच गोलीय आरशामुळे होणारे विशालन होय. मात्र ह्या ठिकाणी आपल्याला प्रतिमेची उंची आधी विचारात घ्यायची आहे आणि वस्तूची उंची नंतर विचारात घ्यायची आहे. गोलीय आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमेची उंची जर h2 असेल आणि गोलीय आरशासमोर ठेवलेल्या पदार्थाची उंची h1 असेल तर विशालन कॅपिटल M बरोबर h2/h1 हे असते. या पुढील भागात आपण भिंगांचा अभ्यास प्रामुख्याने करणार आहोत. तसेच गोलीय आरशांचे उपयोग आणि भिंगांचे उपयोग देखील आपण अभ्यासणार आहोत.